अधिक मासानिमित्त नाशिक शहरालगत असलेल्या तपोवन येथील शाही सध्या लॉन्स इथं परमपूज्य युगप्रवर्तक क्रांतिकारी आनंद विद्याविभूषित राष्ट्रीय संत यज्ञ पीठाधीश्वर विद्या वाचस्पती धर्मसम्राट श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी श्री महंत डॉक्टर संत श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या भागवत कथेचं 25 मे ते 31 मे या कालावधीत आयोजन करण्यात आलं होतं। या भागवत कथेसाठी दररोज हजारो नाशिककरांनी मोठ्या श्रद्धेनं हजेरी लावली। भाविकांच्या झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी संगीता घुले, अवंतिका वाळमारे, लक्ष्मी देशमुख या 3 महिलांच्या गळ्यातील तब्बल 6 तोळ्यांचे दागिने लंपास केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली। कथा संपल्यानंतर भाविकांनी इंद्रदेव शवरानंद यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि याच वेळी चोरट्याने डाव साधत या महिलांच्या गळ्यातील 6 तोळ्यांच्या दागिन्यावर डल्ला मारला। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कथा ऐकण्यासाठी आलेल्या महिलाच चोर सहभागी झाल्याचा संशय असून गर्दीत महिलांना लक्ष्य करत रेटारेटी करण्याचा प्रयत्न करत मंगळसूत्र चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सध्या आडगाव पोलिसांनी लॉन्सच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली। तक्रारदार महिलांनी काही महिलांचे वर्णन दिल्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।